चोकाक ते अंकली ह्या दरम्यान चौपदरीकरणासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेली अनेक दिवस प्रलंबित होता. कारण चोकाकच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना ही दाम चौपट दर मिळालेला होता आणि मधल्या जे तिथनं पुढच्या अंकलीच्या पुढच्या लोकांनाही दाम चौपट दर मिळालेला होता. त्यामुळं मधल्या 31 किलोमीटरचा जवळपास चौपीस होता त्या लोकांना मात्र त्यापासून वंचित राहिला आणि दाम दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता. ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे ह्या घटकाला आपण ही 31 किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या 31 किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली. त्याबद्दल दोन्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो. आज संध्याकाळपासून एक बातमी फिरते. आपल्या चोकाक ते अंकली या दरम्यानच्या गावामधील जे काही बाधित नागरिक होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये या लोकांना काय झालं होतं की सरकारनं एक निर्णय दिला होता आणि 2 पट मोबदल्यावरती अडकून ठेवलं होतं. आपले नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्या लक्षात आलं की आपल्याला मिळणारा नुकसान भरपाई ही फक्त रक्कम 2 पटच आहे. आणि ज्यावेळी त्यांनी लक्षात आणून दिली त्यानंतर सगळीकडे कुजबूज चालू झाली. आपलं संघटन बनलं आणि राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीची स्थापना आपल्या सगळ्या लोकांनी आपण मिळून केली आणि त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं 2 वर्ष लढाई दिला. आणि हा लढा देत असताना मग प्रसंगी अविनाश कोडोले सारखा निमशिरगावचा एक तरुण शेतकरी अगदी अंगावर डिझेल ओतून घेण्यापर्यंतच्या मानसिकतेपर्यंत पोहोचला होता. आमचा विजय पाटोळे नावाचा अतिग्र्यातला तरुण व्यापारी उद्योजक अगदी भूमी अभिलेखच्या कार्यालयासमोर फाशी घ्यायला निघाला होता. आमच्या निमशिरगावच्या जवळपास 20-22 महिला भगिनींचे रास्ता रोकोच्या दरम्यान महिला पोलिसांनी आणि पुरुष पोलिसांनी धरपकड करत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न देखील त्या महिला भगिनींच्याकडे झाला. दरम्यानच्या काळामध्ये माझं 5 दिवसाचं स्वतःचं वैयक्तिक उपोषणाचा प्रयोग झाला आणि उपोषणाचा प्रयोग घडल्यानंतर शासनाला जाग आली. बावनकुळे साहेबांच्या दालनामध्ये विद्यमान खासदार 2 विद्यमान आमदार पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्यासहित बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला की चौपट देण्यासंदर्भात. हा विषय होता मार्च-एप्रिल महिन्यातला. आता या मार्च-एप्रिल पासून आतापर्यंत काहीच घडलं नाही. दरम्यानच्या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये आपण सगळ्या मंडळी मिळून या सरकारचं श्राद्ध देखील घालून पूर्ण झालं. आता हा श्राद्ध घातले म्हटल्यावर कदाचित त्याच्या थोड्याफार वेदना आल्या असतील आणि आमची भूमिका तिथे कळली असेल. आणि त्यानंतर आजच्या तारखेचा निर्णय अगदी गोड बातमी. अजून जी.आर. आपल्या अद्यापपर्यंत आलेला नाही, परंतु शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आपण त्याला थोडीशी पुष्टी जोडू आणि तो निर्णय झालाय अशा पद्धतीची जर चर्चाच करायची झाली तर निश्चितपणे या सर्व लोकप्रतिनिधींचं देखील मी या ठिकाणी आभार मानेन, त्याला धन्यवाद देईन. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, पण तुम्ही मूळ ठिकाणी आलात आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्यासाठी मुंबई दरबारी आवाज उठवलात आणि आमच्या सगळ्यांचं दुःख सांगायचं काम केलं. त्याबद्दल आम्ही सर्व मंडळी आपले सदैव आभारी आहोत. या सगळ्या लढाईचं श्रेय सगळ्याच बाधित बांधवांना आपण देऊया, सगळ्याच आपल्या माता माय भगिनींना देऊया. या सगळ्यांनी मिळून अगदी जीवाच्या आकांताने गेली 2 वर्षे शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये पीक देखील केलेलं नाही. या 2 वर्षाच्या नुकसान भरपाईचा प्रश्न आता समोर उभा ठाकलाय. शासन देत असताना एखाद्या वर्षाचा 12 महिन्याचा मोबदला 12% देईल. तो मोबदला मात्र आता आम्हाला मान्य होणार नाही. गेल्या 2-2.5 वर्षापासूनचा मोबदला शासनाला द्यावा लागेल, त्या पद्धतीचा निर्णय व्हावा लागेल. आणि जर नियम अटी शर्ती आमच्या समोर जोपर्यंत होत नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बैठक होत नाही, त्याच्यामधून अंतिम निर्णयापर्यंत जात नाही, तोपर्यंत 4 पट मोबदल्यासंदर्भातली संदिग्धता ही प्रत्येकाच्या मनात कायम राहील. पण निश्चितपणानं बांधवांनो, आपण आपली एकजूट कायम ठेवूया
आणि आपला मोबदला हातात घेईपर्यंत या लढाईला सामोरं जाऊया. आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण ताकदीने लढत आलोय त्याच ताकदीने इथून पुढे जाऊया. एवढंच बोलू. धन्यवाद.